काय आली का? काय आवाज येतोय? की आपण एक 5 मिनिट वाट बघू, कारण येत आहेत मुलं अजून, त्यांचं लेक्चर मिस व्हायला नको. तोपर्यंत तुमचे काय डाऊट असतील तरी विचारा. सकाळच्या लेक्चरमध्ये आपण डाऊट सेशन घेऊ. मी आता बोललो सरांना अजून जॉईन होत आहेत. एकतर दुपारचा टाइम आहे उन्हाचा, त्यामुळे थोडं काही काही जणांना प्रॉब्लेम होतच असेल थोडं जॉईनिंगला थोडं काहीतरी. तरी कोणाला काही इश्यू असेल, काही प्रॉब्लेम असतील तर विचारून घ्या तोपर्यंत. इन जनरल विचारा. सकाळच्या लेक्चर सोडा, पण इकॉनॉमिक्सच्या अप्रोच बद्दल विचारलं तरी असं स्पेसिफिक काय विचारायचं विचारा. किंवा तुमची एक्झाम कुठली टार्गेट आहे ती सांगा मला. कोणाला काय स्पेसिफिक विचारायचं असेल तर मी त्याच्याबद्दल गाईड करेन. एक 5 मिनिट वाट बघू, मग आपलं सेशन चालू करू. येणाऱ्यांचं नुकसान नको 5-10 मिनिटांसाठी, कारण एकदा ते चालू झाल्यानंतर सुरुवात जर चुकली तर ते इकॉनॉमिक्स परत लिंक नाही लागणार. तोपर्यंत कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू द्या. बघा बघा, बोला, काय विचारायचं असेल तर बोला सगळेजण कोणतरी. बोला. डाऊट कोणालाच नाहीये? चला पण सुरुवात करूया. डाऊट नाही येत. हा, बोला बोला, साक्षी बोल. चला आपण सुरुवात करूया. करायची सुरुवात? आहेत का जागेवर? सुरुवात करायची का? त्याला रिप्लाय करा. ओके, चल. चला तर आपण एक 15 मिनिटात सकाळच्या लेक्चर मध्ये जे शिकलं ते जे रिव्हिजन करू फास्ट 15 मिनिटात, आणि आपण पुढच्या सेशनला सुरुवात करू. चला. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा सकाळी हे शिकलं की अर्थशास्त्र काय. अर्थशास्त्र शास्त्राचा उगम, असं शास्त्र या शब्दाचा उगम कोणत्या, म्हणजे कोणत्या सालापासून किंवा एका कोणत्या 1700-1800 कुठल्या ह्याच्यापासून सुरुवात झाली ते सांगितलं तुम्हाला मी. त्याच्यानंतर तुम्हाला मी तुम्हाला हे सांगितलं की
की त्यांचे 4 भागात कुठल्या विभाजन केलं जातं अर्थशास्त्राचं ते सांगितलं तुम्हाला. कोणत्या भागात विभाजन केलं जातं ते सांगितलं. त्याच्यानंतर तुम्हाला कोणते 4 भाग होते आपण सकाळी सांगितलेले. एक उत्पादन होतं, प्रोडक्शन, त्याच्यानंतर होतं विभाजन, डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर विनिमय म्हणजेच एक्सचेंज आणि उपभोग म्हणजे कन्झम्पशन. हे 4 भाग मिळून अर्थशास्त्र कसं होतं हे तुम्हाला सांगितलं. त्यानंतर बार्टर इकॉनॉमी काय असते ते सांगितलं. बार्टर इकॉनॉमी आठवलं ना सगळ्यांना, वस्तूंच्या बदल्यात वस्तूंची देवाण, जी की आपल्या चलनाच्या पूर्वी चालायची. त्याच्यानंतर तुम्हाला मी प्रकार सांगितले स्पेसिफिकली, बरोबर आहे. प्रकार कोणते असतात ते सांगितले. प्रकाराचे 2 महत्वाचे पार्ट पडतात. कोणते तर उत्पादकाच्या नुसार कुठला असतो प्रकार ते सांगितलं तुम्हाला. कुठले असते उत्पादकाच्या नुसार. पहिली भांडवलशाही. भांडवलशाही मधले तुम्हाला उद्दिष्ट सांगितले. भांडवलशाहीची नावं सांगितली. भांडवलशाहीचे परिणाम सांगितले. भांडवलशाहीचं कॅपिटलिस्ट इकॉनॉमीचे काय काय दोष आहेत ते सांगितले, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण गेलो समाजवादी अर्थव्यवस्थेवर, बरोबर. समाजवादी अर्थव्यवस्थेत तुम्हाला मी सांगितलं की त्याचा उद्योग कुठं झाला. बोल्शेविक रिव्हॉल्युशन सांगितलं. मग समाजवादी अर्थव्यवस्थेची नावं सांगितली. समाजवादी अर्थव्यवस्था कुठे म्हणजे कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट समाजवादी अर्थव्यवस्था ह्या दोन्हीतला बेसिक डिफरन्स सांगितला. त्यानंतर त्याचे उद्दिष्ट सांगितले, त्याचे दोष सांगितले. ग्राहक हा कुठे सार्वभौम असतो ते सांगितलं, ते नसतो ते सांगितलं. प्रॉफिट कमवणं कोणाचं असतं कोणाचं नसतं ते सांगितलं, बरोबर आहे. USSR 1990 ते सांगितलं. त्यानंतर आपण आलो मिश्र अर्थव्यवस्थेत. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला मिश्र अर्थव्यवस्था म्हणून काय ते सांगितलं. मिश्र अर्थव्यवस्था आहे दोघांचा एक, कोणाचा, भांडवलशाही आणि कॅपिटलिस्ट, सॉरी भांडवलशाही आणि समाजवादी या दोघांचे मिश्रण हे मिश्र मध्ये असतं ते सांगितलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर सांगितलं की बाबा मिश्रचे काय उद्दिष्ट आहेत किंवा काय त्याचे फीचर्स आहेत ते सांगितलं. तर भारतासंदर्भात मिश्र अर्थव्यवस्थेबद्दल तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं. कुठलं वाक्य होतं ते, की भारत स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थाचा अवलंब केला आणि 1991 नंतर भारत हा मिश्रकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण करत आहे. हे वाक्य सांगितलं, त्याचा अर्थ सांगितला, त्याचा अर्थ समजून सांगितला. मग सगळ्यांना मिश्र अर्थव्यवस्था हे सगळं आपण सकाळच्या लेक्चरमध्ये बघितलं. त्याच्या सकाळच्या लेक्चरमध्ये आपण अजून काय बघितलं. सकाळच्या लेक्चरमध्ये काय बघितलं सांगा आपण अजून. सकाळच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलं की काय बघायला आठवा विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था ह्या 2 गोष्टी बघितल्या. विकसित अर्थव्यवस्थेमध्ये कुठले कुठले देश येतात ते बघितलं. विकसनशील अर्थव्यवस्थामध्ये कुठले कुठले देश येतात ते बघितलं. दोन्ही मधला फरक बघितला. विकसित मध्ये काय काय असतं, विकसित अर्थव्यवस्थामध्ये काय काय असतं, विकसित अर्थव्यवस्थेमध्ये काय काय असतं, कोणकोणते मुद्दे तुम्हाला स्पेसिफिक सांगितले होते मी. जन्मदर कमी असणे, मृत्यूदर कमी असणे, शहरीकरण जास्त असणे, लोकसंख्या कमी आणि त्याच्याबरोबर कमी प्रमाणात विकसनशील अर्थव्यवस्थेचं सांगितलं. भारत देश आपल्या ह्याच्यात मोडतो तर विकसनशील देश ह्याच्यात मोडतो. हे आपल्या सकाळच्या लेक्चरचा सार होता. झालं सगळ्यांना रिफ्रेश झालं एकदा सकाळचं लेक्चर पूर्ण झोप झाली सगळ्यांची. ओके चला आपण पुढचे ह्याच्यात जाऊ. आता आपण कुठे जायचं पुढच्या ह्याच्यात. पुढची नेमकं आपल्याला पुढचा टॉपिक कुठला घ्यायचा आहे. तर आपला पुढचा टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्थेचे क्षेत्र. भारतीय अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कोणते कोणते आहे. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपण हळूहळू पुढे जाऊ. आपण वर्ल्ड लेवलच्या अर्थव्यवस्थेला कसं डिस्ट्रीब्युट करतात, कसं डिवाइड करतात, काय छोट्या छोट्या गोष्टी आपण बघितल्या. आता आपण स्पेसिफिकली भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये येऊया. भारतीय अर्थव्यवस्थेचे क्षेत्र या गोष्टीवर आपण आता जाऊया. तर नेमकं भारतीय अर्थव्यवस्थेचे क्षेत्र म्हणजे काय सांगा बरं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं सांगायचं स्वतःला तर बोला. आता मला तर तुम्ही सांगू शकत नाही. भारतीय अर्थव्यवस्थेचे क्षेत्र ही मला एक क्षेत्र म्हणजे काय असू शकतं. काय वाटतं तुम्हाला अर्थव्यवस्थेचे क्षेत्र म्हणजे काय असेल. पण आणि तुम्हाला थोडं सांगतो म्हणजे तुमच्या परत लक्षात येईल. भारतीय अर्थव्यवस्थेचे क्षेत्र म्हणजे क्षेत्रात काय करणार की आपली जी अर्थव्यवस्था आहे तुम्हाला जे पहिल्यांदा सांगितलं तुम्ही उत्पादन, वितरण, उपभोग ह्या 4 गोष्टी, ह्या 4 गोष्टींवर भारताच्या
भारतामध्ये ह्या चार गोष्टींचा कसा मार्ग असतो, इन द सेन्स उत्पादन कुठलं जास्त आहे, उपभोग कुठला जास्त आहे, भारतीय अर्थव्यवस्था कशी मोजली जाते, जीडीपी काय, जीएनपी काय, या छोट्या छोट्या गोष्टींचा सगळ्यांचा अभ्यास म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे क्षेत्र म्हणजे एक्झॅक्ट आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या आता डिटेलमध्ये जातोय. भारतीय अर्थव्यवस्था ऍडम स्मिथच्या ह्याच्यावर चालते का, किंवा ऍडम स्मिथ म्हणजे कुठलं काय सांगितलं होतं ऍडम स्मिथने, तुम्हाला सांगितलं मी की ऍडम स्मिथ म्हणजे काय, त्याच्या ऍडम स्मिथच्या मते काय होतं की अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीचा अभ्यास. काय काय सांगितलं तुम्हाला ऍडम स्मिथने, काय सांगितलं होतं, अर्थशास्त्र म्हणजे आपल्या जे एखाद्या राष्ट्राची संपत्ती असते, मग त्याला संपत्ती म्हणजे काय, की बाबा तिथून कुठून तरी त्या राष्ट्राला इन्कम होतं, तरी तो आपण खर्च करतो, ते राष्ट्र संरक्षणावर खर्च करत असेल, लोकांवर खर्च करत असेल, स्वतःसाठी खर्च करत असेल. इन्कम सोर्स म्हणजे भारताचं उद्योगांतून मिळणारा नफा असेल, आपण कुठून तर कर्ज दिलेलं असेल त्याचं मिळणारं व्याज असेल, ह्या सगळ्या आले भारताच्या. तेल तुम्हाला सगळं हळू, फक्त तुम्ही उद्योग किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचं काय असेल थोडे ठोकळच बोलतोय आपण सध्या. अजून डिटेल अर्थव्यवस्थेमध्ये स्टेप बाय स्टेप जायचं आपल्याला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या ऍडम स्मिथच्या नाव, ऍडम स्मिथ या माणसाने दिलेल्या व्याख्येनुसार भारतीय अर्थव्यवस्था कशात मोडती, किंवा त्याच्यात जर आपण हे केलं तर मिश्रमध्ये, म्हणजे आपण थोडंफार भांडवलशाही पण घेतली आहे आणि समाजशाही पण घेतली आहे, समाजवादी लोकशाही पण घेतलेली आहे, सॉरी अर्थव्यवस्था घेतलेली आहे. या दोन गोष्टी मिळून भारतीय अर्थव्यवस्था क्षेत्रामध्ये आपण पदार्पण करतो. आता हे बघा, एक शब्द लिहून घ्या, तुम्हाला एक काय म्हणतात त्याला, एक शब्द लिहून देतो चॅट बॉक्स मध्ये, तो शब्द लिहून घ्या, मग तुम्हाला सांगतो काय आहे. ओनोमिया. हा शब्द लिहून घ्या सगळेजण. अर्थशास्त्र हा शब्द या ग्रीक शब्दापासून घेतलेला आहे. प्रश्न विचारतात फॅक्ट्स मध्ये, अर्थशास्त्र हा शब्द लक्षात ठेवा, ग्रीक ग्रीक शब्द आहे हा, याच्यापासून आपण अर्थशास्त्र हा शब्द उगम झालाय बस. आता बघा, सामाजिक शास्त्र येतोय का आवाज सगळ्यांना? येतोय का आवाज? आवाज येतोय का?
आवाज येतोय का? येस और नो? आता येतोय का आवाज? आवाज येतोय का? ओके, चला. येतोय तर येस. ओके. मी काय सांगत होतो तुम्हाला की अर्थव्यवस्थेला याला सामाजिक शास्त्र पण म्हणतात. सामाजिक शास्त्र म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये त्याचं उत्पन्न होऊन त्याचा वापर होईपर्यंत त्या गोष्टी सोसायटीमध्ये फिरती, समाजामध्ये फिरती. उदाहरण काय? तर आपण वापरतो ते मोबाईल. एक उदाहरण घ्या. हा मोबाईल काय? त्याचं उत्पादन होतं, परत आपण त्याचा देवाणघेवाण करतो पैशाच्या स्वरूपात, त्याचा वापर करतो. एक समाजातली एक गोष्ट आहे. त्यामुळं अर्थशास्त्रातला कधी-कधी एक सामाजिक शास्त्र आहे. म्हणजे तुम्हाला जर असं वाक्य परीक्षेत आलं, की अर्थशास्त्र हे एक प्रकारचे सामाजिक शास्त्र आहे, तर हे वाक्य बरोबर आहे. तुम्हाला मी स्पेसिफिक असे वाक्य का सांगतोय? कारण एमपीएससी मेन्सला एमपीएससी असे वाक्य टाकते. स्पेसिफिकली ते आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी वर टाकतं, की इकॉनॉमी हे एक शास्त्र आहे. त्याच्यानंतर खाली टाकणार, की इकॉनॉमी हे एक सामाजिक शास्त्र आहे. सोशल सायन्स पण आहे असा शब्द लिहिणार. तर ते बरोबर आहे. कन्फ्युज होऊन जाऊ नका. सामाजिक शास्त्र पण आहे, आपलं इकॉनॉमी अर्थशास्त्र मध्ये पण आहे, शास्त्रामध्ये आहे, पण सामाजिक काय आहे ते तुम्हाला मी आता कारण सांगितलं. हे एक उदाहरण आपल्याकडं. त्यामुळे सामाजिक शास्त्र आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. कुठल्या शब्दापासून आलं ग्रीकचं ते पण तुम्हाला सांगितलं मी. आता आपण पुढे जाऊया. आता तुम्हाला मी सकाळी जे सांगत होतो की ऍडम स्मिथच्या बाबतीत दोन वाक्य, एक ऍडम स्मिथच्या बाबतीत वाक्य आहे आणि एक प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांच्या बाबतीत एक वाक्य आहे. हे दोन वाक्य आहेत तशी विचारली जातात वर्षासहित. मग हे दोन वाक्य तुम्हाला सकाळी का सांगितलं नाही? कारण ह्या दोन, अल्फ्रेड मार्शल आणि ऍडम स्मिथ, ह्या दोघांचं मला कंपॅरिझन करून सांगायचं होतं. सकाळी जर मी तुम्हाला सांगितलं असतं तर हे मार्शल आता सांगितलं असतं, स्मिथ सकाळी सांगितलं असतं, तर ते ऍडम स्मिथ ऍडम स्मिथ ऍडम 1776, 776. 1776. ऍडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक, पुढं डॅश 1776. त्यांच्या पुस्तकाचं नाव लिहितो, वेल्थ ऑफ, काय आहे सगळ्यांना माहिती? हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. लिहून घ्या. ऍडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक, पुढं वर्ष 1776.
त्याच्या पुढं वेल्थ ऑफ नेशन्स हे त्यांचं पुस्तक. वेल्थ ऑफ नेशन नावातच वाटतं बघा आपल्याला. आता समज अर्थशास्त्र, आता नावातच लक्षात दिलं त्यांना काय म्हणायचं असेल, अर्थशास्त्र हे एका राज्याचे, एका देशाची जी वेल्थ आहे, जी संपत्ती आहे, त्याचा अभ्यास करणं, असं त्यांचं म्हणणं होतं. एक ठराविक जॉग्राफिकल एरिया असं त्यांनी एक कंडिशन टाकली होती अर्थशास्त्राची. कोण? ऍडम स्मिथ यांनी. ऍडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. त्यांच्या पुस्तकाचं वर्ष सांगितलं, पुस्तकाचं नाव सांगितलं, आणि त्यांचं म्हणणं काय होतं की वेल्थ ऑफ नेशन्स मध्ये की बाबा अर्थशास्त्र ही एका देशाचा, एका एरियाचा जो वेल्थ आहे, जी प्रॉपर्टी आहे, जी काही इन्कम्स आहेत, त्याचा अभ्यास करणे, हे त्यांनी सांगितलं की वेल्थ ऑफ नेशन्स. या पुस्तकात स्पेसिफिकली हे त्यांनी मेन्शन केलं. त्यानंतर पुढचं पुढचं जर नाव लिहून घ्यायचं तुम्हाला, तो प्राध्यापक प्रोफेसर आल्फ्रेड मार्शल. प्रोफेसर आल्फ्रेड मार्शल किंवा ए मार्शल एवढं केलं तरी चालेल. दुसरं कोण नाही आहे ए मार्शल नावाचं किंवा मार्शल नावाचं इकॉनॉमिक्स मध्ये असं फेमस व्यक्तिमत्व. त्यामुळे प्रोफेसर ए मार्शल हे नाव लिहून घ्या. प्रोफेसर ए मार्शल. त्यांनी कधी सांगितलं पुस्तक त्यांचं? 1890. प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. हे लिहून घ्या त्यांच्या पुस्तकाचं नाव. प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल किंवा ए मार्शल, त्यांनी 1890 साली एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. लिहिलं? हा. तर यांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये? यांनी काय सांगितलं की अर्थशास्त्र म्हणजे एक मानव कल्याणाचा अभ्यास करण्याचं शास्त्र आहे. आता बघा ह्या दोघांच्या फरक आहे सांग, तुम्हाला सकाळी सांगितलं होतं. ऍडम स्मिथ त्यांनी काय सांगितलं की बाबा अर्थशास्त्र एक संपत्तीचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे. तसं अल्फ्रेड मार्शलनी काय सांगितलं की अर्थशास्त्र हे मानव कल्याणाचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे. त्याने सांगितलं तर संपत्तीचा अभ्यास, आणि यांनी सांगितलं होतं मानव कल्याणाचा अभ्यास. आलं दोघांचा डिफरन्स लक्षात आलं? कारण हे तुम्हाला स्पेसिफिक काय सांगतो, कारण हे जोड्या लावामध्ये मेन्सला विचारलेलं आहे, विचारलं जातं राज्यसेवेला की प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स कोणाचं आहे, त्याचं वर्ष किती, किंवा प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये स्पेसिफिक काय सांगितलंय, किंवा वेल्थ ऑफ नेशन्स मध्ये काय सांगितलंय, त्याचं वर्ष कधी. रायटर तर आता तुम्हाला लक्षात राहतील दोघांचे पण नेम त्यात सांगितलं काय हे सुद्धा लक्षात ठेवा. या दोन्हीच्यातला डिफरन्स आहे. आणि अजून एक मुद्दा लिहून घ्या, ऍडम स्मिथ जे होतं ते स्कॉटलंडचे होते. हे पण देशाचं नाव लिहून घ्या. तेच विचारलेलं आहे, हे काय बाकी मार्शल वगैरे त्यांचं पण विचारणार नाही तुम्हाला. का बरं त्यांचं लक्षात ठेवण्याचं? कारण त्यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणलं जातं, त्यामुळे त्यांच्या देशाचं नाव स्कॉटलंड. हे एक आपल्या माहितीसाठी माहिती ठेवा. विचारणार नाहीतच, विचारले तर आपल्याला यायला पाहिजे. त्यामुळे आता कुठल्या गोष्टी 2-3 तुम्हाला लगेच 1-2 मिनिटांपर्यंत लक्षात करा. काय काय सांगितलं तुम्हाला? ऍडम स्मिथ, अर्थशास्त्राचे जनक, देश स्कॉटलँड, पुस्तकाचं नाव वेल्थ ऑफ नेशन्स, आणि इयर 1776. त्यांनी काय सांगितलं पुस्तकात? त्यांचं प्रिन्सिपल काय होता की अर्थशास्त्र एक संपत्तीच्या अभ्यासाचे एक शास्त्र आहे. ओके. त्यानंतर अल्फ्रेड मार्शल आले, त्यांनी लिहिलं की प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. त्यांनी लिहिलं प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. कधी लिहिलं? 1890 साली. आणि त्यांनी सांगितलं की अर्थशास्त्र हे मानव कल्याणाचा अभ्यास करण्याचे शास्त्र. बस. पुढे ह्या दोघांच्या बाबतीत प्रश्न विचारला तर एवढाच येईल. आता जसे पुढे अर्थशास्त्रज्ञ किंवा इकॉनॉमिस्ट आपल्या चर्चेत येतील तसं तसं त्यांना मी तुम्हाला सांगेन. आता अजून एक पुढचं नाव आहे, ते एक नाव तुम्हाला का बरं तुम्हाला स्पेसिफिक ही 3-4 नावं सांगतो मी, कारण ते विचारलेले आहेत परीक्षेत. त्यामुळे तुमच्या हातातून लिहून जाऊ द्या एकदा, ऍटलीस्ट जोड्या लावल्यानंतर तुम्हाला काम येतीलच. एल रॉबिन्स, हे पुढचं नाव लिहून घ्या. एल रॉबिन्स. एल रॉबिन्स.
एल रॉबिन्स याचं 1932 मध्ये पुस्तक प्रकाशित झालं. एल रॉबिन्स 1932 नाव काय होतं नेचर सिग्निफिकन्स ऑफ याचं पुस्तकाचं नाव लिहून घ्या. नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक्स. यांनी ह्या पुस्तकात काय सांगितलं ते सांगतो तुम्हाला. आधी लिहून घ्या. एवढं लिहून झाल्यावर मला बॉक्समध्ये येस म्हणून टाका, म्हणजे तुम्हाला मी त्यांनी पुस्तकात काय सांगितलं आणि ते सांगतो. ओके गुड. आता या माणसांनी किंवा या अर्थशास्त्रज्ञांनी काय सांगितलं या पुस्तकामध्ये, बाकीच्यांनी त्या दोघांनी काय सांगितलं ते तुम्हाला सांगितलं. यांनी जरा त्या अर्थशास्त्राची डेफिनेशन थोडी इलॅबोरेट केली. म्हणजे त्यांनी फक्त संपत्तीचा अभ्यास सांगितलं होतं, यांनी वेलबिंग ऑफ द ह्युमन साठी सांगितलं होतं. पण या माणसाने थोडा एरिया किंवा थोडं इकॉनॉमिक्सला ब्रॉड केलं. त्यांनी काय सांगितलं की माणसाच्या गरजा अनंत असतात, बरोबर आहे, परंतु मर्यादित पर्याय असतात. या दोघांचा अभ्यास करणे म्हणजे इकॉनॉमिक्स. आलं लक्षात? म्हणजे काय आपल्याला माहिती आहे आपल्या गरजा अनंत आहेत. जसं गांधीजींनी सांगितलं होतं की बाबा देअर इज म्हणजे पृथ्वीवर प्रत्येकाची नीड पूर्ण करण्यासाठी गोष्टी आहेत, पण एकाची ग्रीड पूर्ण करण्यासाठी नाही. म्हणजे आपल्या मनुष्याच्या या अर्थशास्त्रज्ञांनी काय सांगितलं की मनुष्याच्या गरजा अनंत आहेत, पण त्याला उपलब्ध पर्याय मर्यादित आहेत. आपल्याला माहिती आहे आता पृथ्वी तेवढीच आहे स्पेसिफिकली, त्याची जागा तर वाढणार नाही, पण आपली लोकसंख्या किती प्रमाणात वाढत आहे. तसंच त्यांनी सांगितलं की अर्थशास्त्राच्या बाबतीत गरजा अनंत, मर्यादित पर्याय या दोघांचा मेळ घालताना जो अभ्यास केला जातो तो इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राच्या किंवा पैशाच्या बाजूने. समजलं? हे त्यांनी सांगितलं. म्हणजे यांनी थोडं स्पेसिफिकली इकॉनॉमिक्सची डेफिनेशन चांगली सांगितली. आधीच्या दोघांनी खूप एक दोन शब्दात सांगितलं, त्यांनी जरा चांगलं एक्सप्लेन केलं. आता बघा, आता तुम्हाला मी मग आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं की बाबा अर्थव्यवस्थेचे प्रकार कुठले असतात, भांडवलशाही, परत कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, परत सांगतो. ओके, परत सांगतो प्रीती. गुड. असं विचारा जे मला पण सांगायला कळेल की कोणाला कळालं का नाही. आता हे रॉबिन्सनी काय सांगितलं की माणसाच्या गरजा अनंत आहेत, बरोबर आहे, गरजा अनंत आहेत, पण त्याला पर्याय मर्यादित, पर्याय मर्यादित आहेत किंवा साधने मर्यादित आहेत. उदाहरणार्थ आपली लोकसंख्या वाढत आहे, राहण्यासाठी जागा डिमांड वाढत आहे, पण पृथ्वी लिमिटेड आहे, त्याची जागा वाढणार नाही, पृथ्वीची साईज वाढत नाही. मग त्यांनी काय सांगितलं की माणसाच्या गरजा अनंत आहेत, परंतु त्यांना पर्याय मर्यादित आहेत. या दोघांचा सांगड घालताना जो अभ्यास केला जातो तो अर्थशास्त्र. मानव कसं म्हणजे या दोघांची सांगड घालताना माणूस कसा व्यवहार करतो, कसा राहतो किंवा तो कसं वर्तन करतो, त्याला त्यांनी अर्थशास्त्र, म्हणजे अर्थशास्त्राच्या डेफिनेशन मध्ये आपण काय म्हणतो. उदाहरण, आता एखाद्या माणसाच्या गरजा कशा आहेत बाबा, की बाबा एखाद्या माणसाला चांगली गाडी घ्यायची, ऑडी घ्यायची, पण त्याच्याकडे तेवढं बजेट नाही. तर या दोघांचा मेळ घालताना त्या माणसाचं जे वर्तन राहतं किंवा तो जसा या गोष्टीचा मेळ घालतो किंवा उपभोग घेण्यासाठी, आता त्याची परत ते चार गोष्टी आल्या. पहिल्या तुमचं प्रोडक्शन, त्यानंतर त्याचं देवाणघेवाण, उपभोग, ह्या चार गोष्टींचा माणूस आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जसं मेळ घालतो त्याला त्याने अर्थव्यवस्था. समजलं प्रीती? समजलं? विचारून गायब झाली का? ओके, समजलं? बाकीच्यांना समजलं? चला आपण
सॉरी यार, पुन्हा काय इश्यू होते माहित नाही. आता येतोय का सगळ्यांना आवाज? आवाज येतोय का सगळ्यांना? सरांना सांगावं लागतं यार. सॉरी, काय इश्यू झाला माहित नाही. खूपच हे झालं. झाला इश्यू सॉल्व, काय माहित नाही काय इश्यू होतोय आज. सॉरी हा. तर काय, मला सॉरी म्हणावं लागेल कारण कुठून प्रॉब्लेम होतो माहित नाही, पण तुम्ही सगळेजण त्याच्यामुळे अवघडून बसतायत, वाट बघतायत. त्यामुळं ओके, चला. तर आपण काय बघत होतो? भारतीय अर्थव्यवस्थेची महत्वाची वैशिष्ट्ये बघत होतो. तुम्हाला 5 नावं सांगितली होती मी, ते अजून एकदा सांगतो. 5 नावं कुठली आहेत ते बघा अजून एकदा. वैशिष्ट्यिक विशिष्ट भौगोलिक क्षेत्र, पहिलं वाक्य, पहिलं सेंटेन्स त्यातलं किंवा पहिला शब्द, विशिष्ट भौगोलिक क्षेत्र. म्हणजे कोणत्याही अर्थव्यवस्था असू द्या, भारतीय नाही. आता स्पेसिफिकली कसं असतं सांगतो तुम्हाला, की कोणत्याही एक मिनिट. अजून नेटचा प्रॉब्लेम काय चालू? कोणतीही अर्थव्यवस्था असली ना, जगातली कोणतीही अर्थव्यवस्था घ्या, आता तुम्हाला सीबीएसई सांगतो, जगातल्या कोणत्याही अर्थव्यवस्थेला 5 वैशिष्ट्ये असतात, म्हणजे त्याच्यावर त्या अर्थव्यवस्थेचं कमी जास्तपणा ठरतो. पहिलं काय आहे, तर त्याची भौगोलिक स्थिती, विशिष्ट भौगोलिक स्थिती त्या अर्थव्यवस्थेची. म्हणजे तो देश केवढा आहे, त्याला समुद्र किनारा लागलेला आहे का, किंवा त्याची भौगोलिक स्थिती. आता ज्या देशाची भौगोलिक स्थिती कशी आहे त्याच्यावर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा खूप परिणाम होतो. किंवा समजा एखादी लँड कंट्री असेल. लँड कंट्री म्हणजे काय, ज्या देशाला चारी बाजूनी बाकीच्या देशांची सीमा लागलेली आहे, ते देश बऱ्याच प्रमाणात दुसऱ्या देशांवर निर्भर असतात. त्यामुळे त्याचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर खूप परिणाम होतो. उदाहरणार्थ नेपाळ घ्या, भूटान घ्या. या देशांना कसं आहे, की चारी बाजूने दुसरे देश आहेत, सॉरी, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या अर्थव्यवस्थेवर याचा खूप परिणाम पडतो. म्हणजे विशिष्ट भौगोलिक स्थिती तुमची काय आहे, हे सुद्धा खूप, तुमचे क्षेत्र काय आहे विशिष्ट भौगोलिक, हे सुद्धा खूप मॅटर करतं अर्थव्यवस्थेमध्ये, एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ठरवण्यात. पहिलं झालं. दुसरं काय वैशिष्ट्यामध्ये, नैसर्गिक साधन संपत्ती. हे खूप महत्वाचं आहे. नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय, एखाद्या अर्थव्यवस्थेला निसर्गातूनच कोणती साधन संपत्ती अवेलेबल आहे. म्हणजे काय, समजा एखाद्या देशात कोळशाचे खूप मुबलक साठे उपलब्ध असतात, एखाद्या देशात सोन्याचे साठे उपलब्ध असतात, एखाद्या देशात खनिज तेल असतो, एखाद्या देशात शेल गॅस असतो. आता आपणच बघितलं, उदाहरणार्थ रशिया आणि युक्रेन या दोघांचं युद्ध चालू झाल्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती का वाढल्या सांगा बरं, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती. त्याचं कारण काय आहे, तर रशिया हा खूप मोठ्या प्रमाणात कच्चं तेल देत होता बाहेरच्या देशांना, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणत होता, पण युद्धामुळे ते बंद झालं म्हणजे त्यामुळे त्याची कॉस्ट वाढली. ते तुम्हाला मागाशीच्या लेक्चरमध्ये सांगितलं, की एखाद्या गोष्टीची किंमत वाढण्याची कारणं काय असतात, एक तर त्याची डिमांड वाढणे आणि दुसरं त्याचा सप्लाय कमी होणे. आता या बाबतीत काय झालं, डिमांड तर वाढतच आहे खनिज तेलांची, पण सप्लाय कमी झाला युद्धामुळे. त्याच्यामुळे त्याची किमती वाढतात. म्हणजे एखाद्या देशाची नैसर्गिक, आता ती ती रशियाला मिळालेली नैसर्गिक साधन संपत्ती आहे, खनिज तेल, जे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आणून देतात. म्हणजे हे दुसरं उदाहरण झालं. आता आपल्याला माहिती आहे गोल्ड कुठे मिळतं, साऊथ आफ्रिका, त्यात आफ्रिकन कंट्रीज मध्ये गोल्ड. मग ती त्यांची नैसर्गिक साधन संपत्ती आहे, ती त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणात डायरेक्ट करते, ठरवते. कळालं? हे दुसरं झालं. तिसरं काय, राजकीय सार्वभौमत्व. राजकीय सार्वभौमत्व म्हणजे काय, सार्वभौमत्व म्हणजे सांगितलं तुम्हाला, की स्वतःचा निर्णय स्वतः घेण्यासाठी तो देश सक्षम असणं, तिथली पॉलिटिकल पार्टी सक्षम असणं, तिथली रुलिंग सत्ता जी आहे तो सक्षम असणं. म्हणजे एखाद्या देशाचा, आता बघा, एखादा देश जेवढा स्टेबल असेल राजकीय दृष्ट्या, तेवढी त्याची ग्रोथ चांगली होती. कधी पण लक्षात ठेवा. कारण राजकीय सार्वभौमिक असेल तर ते त्याचा निर्णय घेऊ शकतात, निर्णय घेतला त्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकतात, उत्पादन वाढवू शकतात. कधी, जर तिथली पॉलिटिकल पार्टी अस्थिरता कमी असेल. आपलंच उदाहरण घ्या ना, आपलं आणि पाकिस्तान. पाकिस्तान हा कधीच स्थिर झालेला देश नाहीये, कायम अस्थिरता त्यांच्या खाली राहिलेली आहे. कायम अस्थिरता हा पाकिस्तानच्या मागे लागलेली गोष्ट आहे राजकीय दृष्ट्या. पण मग ते मिलिटरी इन्व्हेंटेशन असू दे, किंवा बाकी कुठल्याही तिथली सत्ताधारी लोकांचं काहीतरी काम असू दे, पण त्यामुळे तिथली ग्रोथ इकॉनॉमिकली कधीच होऊ शकली नाही जास्त, जेवढी त्या प्रमाणात होऊ शकली असती जर ते पॉलिटिकली स्थिर असते तर. सध्या आता तोच आपण करंट वाचतो, सध्या आपला तोच इश्यू चालू आहे श्रीलंकेच्या सध्यावर.
तेवढी तिथं एवढी राजकीय अस्थिरता आहे, तिथं साहजिकच आहे तिथली अर्थव्यवस्था ढासळणारच. हे तिसरं झालं. चौथं काय सांगितलं तुम्हाला? क्षेत्रीय विभाजन. क्षेत्रीय विभाजन म्हणजे काय? प्राथमिक उद्योग, द्वितीय उद्योग आणि तृतीय उद्योग. यातल्या कुठल्या उद्योगावर तिथला देश जास्त डिपेंड आहे? प्राथमिक काय, द्वितीय काय, तृतीय काय? हे तुम्हाला मी आता पुढच्या लेक्चरमध्ये पुढे आल्यावर लेक्चरमध्ये सांगेन. हे तिथल्या अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य झालं. परत लोकसंख्या, हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. लोकसंख्या. कारण काय आहे? जेवढी लोकसंख्या जास्त तेवढा अर्थव्यवस्थेवर बर्डन जास्त. हे साधं सरळ गणित आहे. जिथं लोकसंख्या कमी तिथं अर्थव्यवस्था लवकर उभारी घेते. आता त्याला 2-3 शब्द पण वापरले जातात लोकसंख्येच्या बाबतीत. ते कोणते कोणते शब्द वापरले जातात लोकसंख्येच्या? पर्याप्त लोकसंख्या आहे का? अतिरिक्त लोकसंख्या आहे का? का कमी लोकसंख्या आहे? पर्याप्त म्हणजे काय? एखाद्या इकॉनॉमीला सस्टेन होण्यासाठी आणि त्या इकॉनॉमीला हातभार लावण्यासाठी सफिशियंट जेवढे पाहिजे तेवढी लोकसंख्या आहे का? ती झाली पर्याप्त लोकसंख्या. पर्याप्त लोकसंख्या असेल तर इकॉनॉमीचा बूस्टर चांगला मिळतो, इकॉनॉमीच्या ग्रोथ चांगली होते पर्याप्त लोकसंख्या असेल तर. त्यानंतर दुसरं काय? अतिरिक्त लोकसंख्या. आता आपण भारताच्या बाबतीत, बांगलादेशच्या बाबतीत, पाकिस्तानच्या बाबतीत हे सरळ सरळ वापरू शकतो की आपल्याकडे अतिरिक्त लोकसंख्या आहे. अतिरिक्त लोकसंख्या आहे त्याचा परिणाम काय होतो? तर उपलब्ध साधन सामग्री जी आहे आपली, आपले जे रिसोर्सेस आहेत त्याच्यावर अति जास्त प्रमाणात ताण पडतो. जेवढं ते रिसोर्सेस आपल्याला प्रोव्हाइड करू शकतात त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांचा उपसा चालू होतो, त्याच्यावर ताण पडतो, त्याची डिमांड वाढती. डिमांड वाढली की किंमत वाढती, किंमत वाढली की परत डिमांड वाढते. हे असं एक विशेष सायकल मध्ये आपण अडकतो. हे अतिरिक्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणचे लक्षण आहे. आणि तिसरं आहे कमी लोकसंख्या, ज्याच्यामध्ये साधन सामग्रीपेक्षा कमी लोकसंख्या असते, म्हणजे उपभोग घेणारी लोक कमी असतात, लोकसंख्या कमी असते. हे 3 प्रकार सहसा लोकसंख्येचे पडतात. आपल्या लोकसंख्या टॉपिक मोठाच आहे, पूर्ण वेगळाच आहे, तो आपल्याला बघायचा आहेच. आता आपण अर्थव्यवस्थेचे क्षेत्रीय विकास, क्षेत्रीय विभाजन. क्षेत्रीय विभाजन मगाशी तुम्हाला सांगितलं मी. क्षेत्रीय विभाजन म्हणजे काय अर्थव्यवस्थेचे? की त्याचे 3 स्पेसिफिकली आधी 3 होते, आता 4-5 केले. 3 क्षेत्रात विभाजन केलं जातं त्याचं. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. अर्थव्यवस्थित क्षेत्र. आता ह्याच्यावर प्रश्न पडतात. प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय? सोपं आहे, खूप सोपं आहे. प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय? असे क्षेत्र की ज्याचं उत्पन्न किंवा जो क्षेत्र नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असेल. डायरेक्टली नैसर्गिक साधन संपत्तीवर लक्षात ठेवा. मग ते शेती असेल, खाणकाम असेल, पशुपालन असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या डायरेक्टली नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतात, ते झालं प्राथमिक क्षेत्र. आता भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपली 50%च्या वर लोकसंख्या, अराउंड नाही म्हणलं तर 57-58% आपली लोकसंख्या ही जी प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून होती. लक्षात ठेवा, प्राथमिक क्षेत्रावर म्हणजे काय? की नैसर्गिक साधन संपत्ती मिळते त्याच्यावर डायरेक्ट काम करणारी लोकसंख्या. मग शेती असेल, पशुपालन असेल, खाणकाम असेल, भरपूर आले गोष्टी. हे झालं प्राथमिक लोकसंख्या. मग द्वितीय लोकसंख्या काय असतं? की ह्या ज्या प्राथमिक मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर प्रक्रिया करून नवीन उत्पादन. म्हणजे काय? प्राथमिक मधून मिळणाऱ्या गोष्टींवर प्रक्रिया करून नवीन. म्हणजे काय? पशुपालन किंवा शेती, शेतीतून काय मिळालं? ऊस, ऊसावरून काय मिळणार? साखर. म्हणजे हे जे साखर कारखाना जो मोडतो तो आपला येणार द्वितीय. समजलं? कुठे येणार आपला साखर कारखाना? द्वितीय क्षेत्रामध्ये. पहिला तुम्हाला मी खाणकाम सांगितलं किंवा शेती सांगितलं, शेतीतनं अजून आपल्याला शेतीवर आधारित कापूस मिळाला. कापूस हा कशात मिळणार? प्राथमिक मध्ये. आणि त्याच्यावर प्रक्रिया करून कापड उत्पादन होतं, तो झाला द्वितीय. झालं लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे पहिल्या ज्या गोष्टी मिळतात त्यामध्ये पहिल्या प्राथमिकवर प्रक्रिया केली जाते, तो झाला द्वितीय.
समजलं? प्राथमिक द्वितीयक समजलं. आता आपण तृतीयक. तृतीयक म्हणजे काय असतं, तर प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रांना जो सेवांचा पुरवठा केला जातो तो मोडतो तृतीय क्षेत्र. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. वीज निर्मिती घ्या. वीज निर्मिती कशात येणार? तृतीयक मध्ये येणार, कारण नॅचरली अवेलेबल पाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाते. किंवा आपण सोलारचे पॅनल उभारतो, नॅचरली अवेलेबल आहेत ते, त्याच्यावर प्रक्रिया. आणि या सगळ्यांना जी सर्व्हिस दिली जाते, जो सेवांचा समावेश होतो, तो येतो तृतीय क्षेत्रात. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. लक्षात आलं? मग त्याच्यात पतपुरवठा आला, पैसे पुरवणे आले, सर्व्हिस सेक्टर मध्ये दळणवळण आलं, परत हॉटेल व्यवसाय आला, व्यापार आला. हे जे सर्व्हिस सेक्टर प्रथम आणि द्वितीय गोष्टीला प्रोव्हाइड करतो त्याला म्हणतात तृतीय. आता बघा, पहिले हे तीनच पडा, ते परत चतुर्थक आणि पंचम आलेला आहे. पहिल्या तीन तर समजून घ्या. प्राथमिक, द्वितीय, तृतीय. समजलं? आता प्राथमिक मध्ये आता भारत स्वतंत्र, आता आपण मगाशी बघितलं की भारत स्वतंत्र झाल्या आपल्या देशातली खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही प्राथमिक उद्योगावर 59% जवळजवळ लोकसंख्या ही आपली प्राथमिक गोष्टींवर डिपेंड होती. म्हणजे प्राथमिक ज्या व्यवहार आहेत, प्राथमिक म्हणजे काय, खाणकाम, शेती या गोष्टीवर 59% लोकसंख्या डिपेंड होती. तर उद्योग किंवा तिसऱ्या ह्याच्यात सर्व्हिस सेक्टरला किंवा तृतीय क्षेत्रामध्ये फक्त 28% होती. आलं? हे 1947-48 एक आकडेवारी. त्यानंतर हे प्राथमिक, द्वितीय, तृतीय समजलं. त्यानंतर चौथा आहे चतुर्थक. चतुर्थक म्हणजे काय, उच्चतम क्षमतेचा वापर ज्या व्यवसायामध्ये करता येतो. उच्चतम क्षमता म्हणजे काय, आता ही सर्व्हिस सेक्टर एक तिसरी लेवल झाली. ह्याच्यापेक्षा वरचे म्हणजे काय बाबा, माहिती तंत्रज्ञान किंवा ज्या गोष्टी ज्ञानाशी संबंधित आहेत, परत ह्या पण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, ज्या आपण ह्या महत्वाच्या मोठ्या गोष्टी आहेत, संशोधन आणि विकास, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ह्या गोष्टी ज्या आपण म्हणतो, या सगळ्या मोडतात चतुर्थक मध्ये. प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थक. आणि शेवट आलं पंचम. कसं केलं हे पंचम, ऍक्च्युली हे वाढीव काढलेलं आहे. चौथ्यातलंच पंचम एक बाहेर आलेलं आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील लोक असतात, म्हणजे सरकारी संस्था, गैर सरकारी संस्था, प्रसार माध्यम. हे एक स्पेसिफिक आहे. तुम्ही मेन लक्षात काय ठेवायचं किंवा समजून घ्यायचं किंवा प्रश्न कशावर पडू शकतो, तर पहिल्या तीन. चौथ्या पाचवर पडला तर ते जोडायला पडतील, ते तुम्हाला जमून बसेल. पहिल्या तीन क्लिअर करून घ्या, प्राथमिक, द्वितीय, तृतीय. याच्यावर प्रश्न उठा. प्राथमिक काय आहे पहिली गोष्ट, आठवा पर्यंत 2 सेकंद वेळ देतो. प्राथमिक काय, आठवा 2 सेकंद वेळ देतो. प्राथमिक मध्ये येतं खनिज तेल, शेती, जे निसर्गाशी डायरेक्ट संबंधित आहे. खनिज तेल नाही, सॉरी, उत्खनन, शेती, हे दोन. ह्या दोनवर प्रक्रिया करणार किंवा ह्या प्राथमिक क्षेत्रांवर प्रक्रिया करणारे येतं ते 2 नंबर द्वितीय मध्ये येतं. आणि तृतीय मध्ये ह्या तिघांना सेवा हे तीन महत्वाचे लक्षात. उदाहरण 2 सांगितले, बाकीचे लक्षात घेतले तुमच्या. तुम्ही आता जे उदाहरण ऐकाल ते तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्ही समजा लेक्चर संपल्यानंतर घरी गाडीवर जात असाल तर लक्षात घ्या बाबा, हे सर्व्हिस प्राथमिक मध्ये, द्वितीय मध्ये मोडतंय का तृतीय मध्ये मोडतंय. तुम्हाला अशा ह्यानं त्याचे पर्याय मिळतं. आता हे तीन तुम्हाला अर्थव्यवस्थेचे क्षेत्र सांगितले. आता असं मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे पण क्षेत्र पडतात. मालकी कोणाची आहे? एक्झॅक्ट मालकी सरकारची आहे का पब्लिक आहे का प्रायव्हेट आहे? म्हणजे काय, सार्वजनिक क्षेत्र आणि दुसरं प्रायव्हेट क्षेत्र, खाजगी क्षेत्र. आता सार्वजनिक क्षेत्र आपण बघतो, आता म्हणजे ह्याच्यात जास्त नाही मिळत. सार्वजनिक क्षेत्रात कुठले कुठले येतात बाबा, काय काय येतं सार्वजनिक क्षेत्रात सांगा. आपली रेल्वे घ्या, दूरदर्शन घ्या, परत सरकारच्या ज्या ज्या कंपन्या त्या घ्या, बेल घ्या, सेल घ्या, ह्या ज्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यावर सरकारचं आधिपत्य आहे ते पडतं सार्वजनिक क्षेत्रामध्ये. सार्वजनिक क्षेत्र आणि दुसरं असतं प्रायव्हेट क्षेत्र, खाजगी क्षेत्र. खाजगीमध्ये सगळे झाले बाकीचे सर्व्हिस देणारे, उद्योग करणारे. मग कोण आलं त्याच्यात, आता तुमचा मोबाईल कुठल्या कंपनीचा आहे, तो कंपनीचा मालक खाजगी क्षेत्रातला आला. खाजगी क्षेत्रातला आला.
रतन टाटा घ्या, अंबानी घ्या, हे सगळे खाजगी क्षेत्रामध्ये मोठणारे लोक आहेत. आलं लक्षात? हे खाजगी क्षेत्र आहे. तिसरं क्षेत्र असते संयुक्त. संयुक्त म्हणजे काय असतं बाबा, ज्याच्यामध्ये खाजगी पण पर्सेंटेज असतं आणि खाजगी पण असतं आणि सरकारी पण असतं. म्हणजे काय असतं, प्रायव्हेट पण असतं, गव्हर्नमेंटचं पण असतं. म्हणजे कुठलं असतं, उदाहरणार्थ महावितरण. महावितरण कसं आहे, आता हे पर्सेंटेज कसं ठरतं बघा, म्हणजे किंवा कोणाचा मालकी हक्क आहे असं कसं ठरतं, ह्या गोष्टी लक्षात घ्या. कुठल्याही गोष्टीचं आपण ज्यावेळेस शब्द ऐकतो की कुठल्याही कंपनीचं सरकार प्रायव्हेटायझेशन करत आहे, याचा अर्थ काय असतं, तर सरकार स्वतःचा जो हिस्सा आहे शेअर मार्केट मधला किंवा कंपनीतला, हा प्रायव्हेट कंपन्यांना विकतो. आणि ज्या कंपन्यांना सरकारला पैसे पण, आता ही दोन पद्धतीचे असतात प्रायव्हेटायझेशन, लक्षात ठेवा. दोन प्रकारचे प्रायव्हेटायझेशन असतात. दोन प्रकारचे म्हणजे असतात स्पेसिफिकली, ब्रॉडली दोन प्रकारचे असतात. म्हणजे काय, एक तर मालकी हक्क पूर्ण खासगीला देणे, दुसरं मालकी हक्क सरकारकडेच ठेवणे आणि पैसे उभा करणे, निर्गुंतवणूक करणे. म्हणजे कसं करतात सरकार, पहिलं आपण खासगीला मालकी हक्क देऊन टाकणे. समजा एखाद्या कंपनीचे 100% शेअर्स आहेत, सरकार काय करतं, वेगवेगळ्या लोकांना किंवा कोणाला तर 50% पेक्षा जास्त शेअर्स विकून टाकतं, मालकी हक्क विकून टाकतं. म्हणजे जेणेकरून काय होईल, सरकार त्या कंपनीत भागीदार राहतो, पण एक फक्त पार्टिसिपंट पार्टी म्हणून. त्याचा निर्णय सगळी बॉडी घेणार मिळून. हे झालं खाजगीला पूर्ण खाजगीच्या हस्तांतरित करणं. आणि दुसरी पद्धत निर्गुंतवणूक फक्त करणं किंवा थोड्याफार प्रमाणात फक्त पैसे उभा करणं. म्हणजे काय करणं, तर 50% पेक्षा जास्त म्हणजे 51% शेअर्स हे कधी पण सरकारच्याच मालकीचे असतील, 51% शेअर्स, आणि राहिलेले 49 2, 3, 4 कंपन्यांना मिळून विकण्यात येते. म्हणजे जो काही फायनल निर्णय असेल कंपनीच्या बाबतीत घ्यायचा, हा सरकार घेईल बाकीच्यांची अनुमती घेऊन. आलं लक्षात? हे झालं प्रायव्हेटायझेशन. हे तुम्हाला गावात सांगितलं मी, खासगी क्षेत्र, सरकारी क्षेत्रानंतरचा तिसरा संयुक्त क्षेत्र. हे संयुक्त क्षेत्रामध्ये मोठं. आता पुढचं आहे सहकार क्षेत्र. सहकार काय असते, सहकार क्षेत्र आपल्या सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या लोकांना तर सहकार 100% माहिती आहे. तो हा एक, आता एक वाक्य असं विचारतात बघा, सहकार क्षेत्र हा खाजगी क्षेत्राचा एक प्रकार आहे का सरकारी क्षेत्राचा एक प्रकार? कुठलं वाक्य बरोबर ते सांगा तुम्हाला. पहिलं किंवा दुसरं कमेंट मध्ये लिहा, एक किंवा दोन. एक दोघं ज्यांना काय वाटतं त्यांनी लिहा. नाही वाटलं, नाही आलं तर मी सांगणारच आहे. तरी पण कोणाला वाटतं किंवा माहिती आहे तरी सांगा. पहिलं वाक्य मी काय सांगितलं, सहकार क्षेत्र हा खाजगी क्षेत्राचा एक विशेष प्रकार आहे, बरोबर का चूक? दुसरं वाक्य, सहकार क्षेत्र हा सरकारी क्षेत्राचा एक प्रकार, विशेष प्रकार आहे. सांगा सांगा, बोला बोला बोला, मी सगळेच झोपले, मी एकटाच बोलतोय. माहित नाही म्हणून तर लिहा, काहीतरी करा. असं कसं शिकवलं मी एकटा, तुम्ही तिकडं काय चाललंय मला कळलं. मला समजायला का नाही ते सुद्धा कळलं ना मला. ओके गुड, सांगतो. प्रश्न आहे, दोन वाक्य सांगतो मी, कुठलं वाक्य बरोबर आहे ते सांगायचं. सहकार क्षेत्र हा खाजगी क्षेत्राचा एक विशेष प्रकार आहे, पहिलं वाक्य. अजून एकदा सांगतो, सहकार क्षेत्र हा खाजगी क्षेत्राचा एक विशेष प्रकार आहे, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, सहकार क्षेत्र हा सरकारी क्षेत्राचा एक विशेष प्रकार आहे. खाजगीचा आहे का सरकारी? सार्वजनिक, सरकारी म्हणण्यापेक्षा सार्वजनिक. बर चला, सरकारी. अजून कोण उत्तर सांगताय? गुड, ट्राय केला, गुड. अजून कोण सांगताय उत्तर? सांगा, जे वाटतंय ते सांगा. दोन्हीपैकी एक तर वाटायलाच पाहिजे तुम्हाला, सरकारी का खाजगी. मी सांगणारच आहे तुम्हाला, पण तुम्ही काहीतरी ट्राय करताय, इट्स गुड. ओके, गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटल, चल चालते, गुड, व्हेरी गुड. चला, ट्राय करतायत, गुड, व्हेरी गुड.
कसं आहे, तुमच्याकडून पण मला काहीतरी रिस्पॉन्स आल्याशिवाय मला पण एकटं बडबडण्यात काय एवढं हे होणार नाही ना, काय म्हणजे समजायला काय नाही ते सुद्धा कळणार नाही मला. तुमच्याकडून जर चांगला रिस्पॉन्स आला तर मी अजून डीप मध्ये शिकवेन, अजून इंटरेस्ट घेऊन शिकवेन. मला तर त्या लॅपटॉप कडे बघून बोलायचं आहे, तर असलं काय पण समोर विद्यार्थी असल्याने शिकवायला कसं जास्त चांगले. बरं चला, मी सांगतो तुम्हाला की सहकारी क्षेत्र हा, आता समोर उत्तर समोर असल्यासारखं लाजताय तुम्ही उत्तर द्यायला. फक्त कमेंट बॉक्स मध्ये तो उत्तर लिहायचं तुम्हाला, तो पैकी एक कुठलं एक दोघांनीच लिहिलंय फक्त. जाऊ दे, चला. तर सहकार क्षेत्र हा खाजगी क्षेत्राचा एक प्रकार आहे, सरकारी क्षेत्राचा नाही. लक्षात येतंय? कारण काय आता समजून घ्या. कारण सहकारी क्षेत्रात मालकी ही खाजगी माणसांची असते, फक्त एका व्यक्तीची नसती तर व्यक्तींच्या समूहांची असती. हे लक्षात ठेवा. सहकारी क्षेत्रामध्ये मालकी ही खाजगी लोकांची असते, सरकारची नसते. फक्त एक, आता प्रायव्हेट अंबानी, अंबानीमध्ये कसं आहे, एक मालक आहे अंबानी. सहकारमध्ये नाही, सहकारमध्ये एक व्यक्ती एक मत, या गोष्टीवर सहकार चालतो. लक्षात आलं? सहकार चालतं कशावर? एक व्यक्ती एक मत, आणि तो व्यक्ती हा खाजगी असतो, सरकारी नाही. तुम्ही दोघांनी ट्राय केला ते गुड, व्हेरी गुड. पण लक्षात ठेवा की सहकारी क्षेत्र हे खाजगी क्षेत्राचं आहे, त्यात सरकारचं इंटरफिअर नसतं. मग आता काय एवढं सध्या गव्हर्नमेंट किंवा एवढं राजकारण किंवा एवढं का चालू आहे गोष्टी, की सहकारी संस्थाला जर त्या लोकांनी खाल्लं, एका दोघांनी खाल्लं, असं का, म्हणजे का सध्या गोष्टी चालू आहेत? तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा, सहकारी क्षेत्राला जी की लोकांची एक एक मतांनी बनलेलं आहे, तसे एक दोन लोक घेत आहेत, असे एक ते राजकारण आहे, तो बाजूला सोडून, तो आपल्याशी घेणे देणं नाही. फक्त तुम्हाला सांगायचं माझं तात्पर्य काय, की लक्षात ठेवा, सहकारी संस्था या खाजगी क्षेत्राचा एक प्रकार आहे. समजलं? खाजगी खाजगी क्षेत्राचा एक प्रकार आहे, जिथे की एक व्यक्ती एक मत याने सहकार चालतं. त्या दोन गोष्टी महत्वाच्या सहकारमध्ये, एक व्यक्ती एक मत, दुसरी गोष्ट सगळ्यांना एक एक मत दिलेलं असतं, सगळे जेवढे सभासद आहेत ते सगळे मालक, असं सहकारची एक डेफिनेशन. मतलब हे सहकार असतं. आता पुढे जाऊया आपण. आता कृषी क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्थेचे प्रकार. सॉरी, कृषी नाही, क्षेत्रावर आधारित, म्हणजे अर्थव्यवस्था नेमकी कुठल्या क्षेत्रावर आधारित आहे त्याचे प्रकार बघूया. अर्थव्यवस्था नेमकी कोणत्या क्षेत्रावर आधारित आहे त्याचे प्रकार. सगळ्यात पहिला कृषक अर्थव्यवस्था. कृषक अर्थव्यवस्था नावातच आहे, कृषक अर्थव्यवस्था म्हणजे काय, कृषीवर आधारित असलेली अर्थव्यवस्था. आता मला सांगा, कृषीवर आधारित अर्थव्यवस्था म्हणजे काय? मी केव्हा म्हणेन की बाबा एखादी अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे, तर त्याला एक वाक्य आहे किंवा त्याला एक डेफिनेशन आहे जनरल, की ज्या देशाच्या एकूण जीडीपी मध्ये, लक्षात घ्या, ज्या देशाच्या एकूण जीडीपी मध्ये प्राथमिक अथवा कृषी क्षेत्राचा 50% पेक्षा जास्त हिस्सा असतो, त्याला कृषक अर्थव्यवस्था.
भारताची अर्थव्यवस्था कशात मोडती सांगा? आवाज येतोय का नाही? येतोय का रे आवाज? काय चाललंय आज? काय कळत नाही. Irritated आहे. So, एवढा टॉपिक संपू. काय असेल ते त्याच्यावर करू. सरांना पण बोलतो मी. सवाल कारण माझी एवढी लिंक तुटायला लागली की काय सांग. प्रश्न विचारत होतो की भारताची अर्थव्यवस्था आणि कुठल्या अर्थव्यवस्थेमध्ये होती तुम्हाला सध्याच्या कंडिशनला? जसं तुम्हाला मी सांगितलं की भारत स्वतंत्र झाला.
अर्थव्यवस्थेत तृतीयक आहे, कारण आपल्याला माहिती आपल्या देशाचं सगळ्यात जास्त शेतीतलं कॉन्ट्रीब्युशन कमी होत आहे. आता पण येत नाही अजून, आवाज येतोय ना? हो, ओके चल. सॉरी यार, काय आता मी माझ्या हातात काय नाही, त्रास होतो आपलं कंप्लीट करू. तर तुम्हाला मी काय सांगत होतो की भारत हा सर्व्हिस सेक्टरच्या ह्याच्यात महत्वाचा सध्या, कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या जीडीपी मधले 50%, ऑलमोस्ट 59% कॉन्ट्रीब्युशन ही प्राथमिक उद्योगात, प्राथमिक म्हणजे शेती, आणि ते आता हळूहळू हळूहळू तिसऱ्या ह्याच्यात गेलेलं आहे. तिसऱ्या म्हणजे कुठलं, सर्व्हिस सेक्टर गेलेलं आहे. म्हणजे आपलं सध्या जीडीपी मध्ये 50% जास्त कॉन्स्टिट्यूशन हे कशाचं आहे, तर सर्व्हिस सेक्टरचं आहे. तर आता लक्षात ठेवा, आता आपण बघतो, आता तुम्हाला सांगतो मी, औद्योगिक आणि सर्व्हिस, शेती जर आता बाजूला ठेवा, औद्योगिक आणि सर्व्हिस सेक्टर, तर कुठल्या ह्याच्यात देशाने प्रगती करणं चांगलं असतं, जास्त फायद्याचं असतं देशासाठी, प्रगतीसाठी, औद्योगिक का सर्व्हिस? औद्योगिक क्षेत्रात एखाद्या देशाची प्रगती ही चांगली किंवा खूप कामाची मानली जाते किंवा लॉंग लास्टिंग मानली जाते का सर्व्हिस सेक्टर मध्ये? तुम्हाला कुठलं वाटतं? हे सर्व्हिस. अजून कोणाला काय वाटतं? चला, गुड ट्राय, सर्व्हिस. अजून कोणाला वाटतं सर्व्हिस का औद्योगिक, इंडस्ट्रियल का सर्व्हिस सेक्टर? लक्षात ठेवा, इंडस्ट्रियल सेक्टर किंवा औद्योगिक, सर्व्हिस नाही. तुम्हाला आता नीट ऐकून घे शुभम, ऐक, बाकीचे पण ऐका. शुभमनी तो ट्राय तर केला, बाकीचे ते पण करत नाही, असो. लक्षात घ्या, औद्योगिक आणि सर्व्हिस, एखाद्या औद्योगिक क्षेत्रात प्रगती होणे म्हणजे काय, त्या औद्योगिक गोष्टीसाठी आपल्या देशात इंडस्ट्री उभा राहणे, बरोबर आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये कामगार काम करणार, बरोबर आहे, त्याचा पैसा त्यांना मिळणार, तर नवीन नवीन लॉंग लास्टिंग कन्स्ट्रक्शन येणार, नवीन उद्योग निर्माण होणार, नवीन सर्व्हिस निर्माण होणार, म्हणजे लोकांना नवीन नवीन सर्व्हिस सेक्टर मिळणार, नोकऱ्या लागणार, चलन व्यवस्था मोठी होणार, इन्व्हेस्टमेंट येणार बाहेरच्या देशांची, हे औद्योगिकरण असतं. सर्व्हिस सेक्टरमध्ये काय असतं, सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण फक्त एखाद्या गोष्टीला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊन पोहोचण्यापर्यंत आपलं काम करतो, हे झालं सर्व्हिस सेक्टर. तिथं एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं, जे तिथं नोकरी लागती, पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत नाही, खूप कमी प्रमाणात सर्व्हिस सेक्टरला इन्फ्रास्ट्रक्चर. लक्षात घ्या, सर्व्हिस सेक्टर म्हणजे काय, आता उदाहरण घ्या, आपण बसने प्रवास करतो, रेल्वेने प्रवास करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रेल्वेने जाणे, किंवा समजा हे झाले सर्व्हिस सेक्टर. तर ते रेल्वे बनवणे हे झाले इंडस्ट्री. म्हणजे ते रेल्वे बनवण्यासाठी औद्योगिकरणाला जो काही इन्व्हेस्टमेंट लागते, जी काही मॅन पॉवर लागते, जी काही उद्योग निर्मिती होती, जी काही काय म्हणतात त्याला नोकरी निर्मिती होती, सर्व्हिस सेक्टरच्या मानाने खूप मोठ्या प्रमाणात. आणि दुसरी गोष्ट, बाहेरच्या गोष्टींचा आपल्या देशात कमी प्रमाण होतो, कमी प्रभाव पडतो, जेव्हा आपण इंडस्ट्रियली स्ट्रॉंग असेल किंवा सर्व्हिस सेक्टरपेक्षा आपला औद्योगिक स्ट्रॉंग असेल. म्हणजे काय, उदाहरणार्थ चीन घ्या आणि भारत घ्या. आता भारत हा सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप पुढे गेलेला आहे, खूप म्हणजे खूप पुढे गेलेला आहे, पण चीन पुढे कशात गेलेला आहे, औद्योगिक क्षेत्रात. त्याच्यामुळे चीनमध्ये बनणारा प्रत्येक कमी किमतीचा माल भारतात विकला, त्यामुळे भारताच्या औद्योगिक क्षेत्राला फटका बसतो, त्याच्यामुळे आपण परत नकळत सर्व्हिस सेक्टरवर जास्त जातो. हे लक्षात ठेवा, जोपर्यंत एखाद्या देशाची औद्योगिक क्षेत्रात मोठी लांबुडी जात नाही, मोठी प्रगती होत नाही, म्हणजे एखाद्या देशाला कुठल्या पण लॉंग लास्टिंग होण्यासाठी, सर्व्हिस मध्ये पुढे जाण्यासाठी औद्योगिक क्षेत्र मोठं होणं ही खूप मोठी गरजेची काळाची गरज आहे. ज्याचा औद्योगिक क्षेत्र स्ट्रॉंग आहे तो देश खूप लांबपर्यंत टिकतो, म्हणजे सर्व्हिस सेक्टर पेक्षा. म्हणून औद्योगिक क्षेत्रात प्रगती होणं ही काळाची गरज आहे. म्हणून तर आता आपण बघतो की गव्हर्नमेंटने नवीन नवीन पॉलिसी आणलेत, कशासाठी आणलेत,
नोकरीपेक्षा जास्त उद्योगांना चालना देण्यासाठी नवीन नवीन कर्जाच्या फॅसिलिटी आहेत, नवीन नवीन ट्रेनिंग दिले जातात, आपल्या इथं ITI असतो. हे कशासाठी? उद्योगांना चालना देण्यासाठी. उद्योगांना का सरकार एवढं फोर्स करतं चालना देण्यासाठी? कारण औद्योगिक क्षेत्राचा विकास हा कुठल्याही देशाच्या विकासासाठी बेसिक धरला जातो. समजलं? जे औद्योगिक क्षेत्र हे महत्वाचं. आता पुढचं बघू आपण कन्सेप्ट. एक कन्सेप्ट आहे फक्त समजून घ्या. वितरण प्रणाली. वितरण प्रणाली म्हणजे काय? डिस्ट्रीब्युशन. ते आपल्या 4 मधला एक मुद्दा. ते कोण करतं? त्याच्यावर प्रकार पडतात. वितरण प्रणाली कोण करतं? बाजार वितरण प्रणाली एक असतं, परत मिक्स्ड वितरण प्रणाली एक असतं, आणि काही काही ठिकाणी बाजारांची भूमिका नसती, अशी एक प्रणाली असते. लक्षात आलं? आता मला तुम्ही जरा 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 पहिल्यापासून शिकवलेलं तुम्हाला लक्षात गेस करावं. बाजार प्रणाली वितरणाची ही कुठल्या अर्थव्यवस्थेत असेल? भांडवलशाहीमध्ये असेल का समाजवादीमध्ये असेल? बाजाराची वितरण प्रणाली म्हणजे बाजाराचे वितरण, डिस्ट्रीब्युशन ही बाजार संस्था स्वतः करते. हे कुठल्या प्रणालीत शिकलो आपण? भांडवलशाही अर्थव्यवस्थेत. बरोबर आहे. भांडवलशाहीत तुम्हाला मी काय सांगितलं? काय प्रोडक्शन करायचं, काय नाही. येस, गुड. कॅपिटलाइज नाही, कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी चालते. गुड. गुड माणसं. कॅपिटल इकॉनॉमी. या अर्थव्यवस्थेमध्ये बाजार ठरवते की कोणाचं किती उत्पादन करायचं, किती डिस्ट्रीब्युशन करायचं, काय करायचं, त्याची किंमत. म्हणजे वितरण प्रणालीमध्ये जी बाजार वितरण प्रणाली आहे ती कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये मोडती. गुड, व्हेरी गुड मानसी. त्याच्यातून आहे. झालं? ही पहिली पद्धत झाली वितरण प्रणालीची. कुठली? बाजार वितरण प्रणाली. दुसरी गैरबाजार वितरण प्रणाली. त्याच्यात बाजाराची भूमिका नसते. म्हणजे काय आलं? समाजवादी अर्थव्यवस्था. त्यात सरकार ठरवणार की बाबा कोणाला वितरण करायचं, कोणाला नाही, काय नाही. समजलं? बाजार वितरण प्रणाली आणि गैरबाजार वितरण प्रणाली. आता परंतु कसं झालंय, आता आजच्या करंट सिच्युएशनला जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ सर्वच अर्थव्यवस्थे कुठल्या प्रणालीचा अवलंब करतात माहितीये तुम्हाला? तर गैरबाजार वितरण प्रणाली. गैरबाजार, बाजारचं नाही, लक्षात घ्या. गैरबाजार वितरण प्रणालीचं सध्या सगळ्यात जास्त वापर करण्यात येत आहे जागतिक पातळीवर. उदाहरणार्थ भारतावर कुठलं माहिती का? औषध पुरवठा, सगळ्या हे कशात मोडतात? तर गैरबाजार प्रणालीमध्ये. म्हणजे ह्याची किमती ते किंमत कंपनी ठरवत नाही. सरकारने एक लिमिट घालून दिली आहे, बाबा शालेय पुस्तकांवर एवढ्याचे जास्त नाही, किंवा औषध गोळ्या, महत्वाच्या औषध गोळ्या त्यांच्या किमती कमी राहतील, सर्व लोकांना सरकारी दवाखान्यातून उपलब्ध होतील. ही झाली गैर बाजार वितरण प्रणाली. बाजार सांगितले, गैरबाजार वितरण प्रणाली सांगितली. आता मिश्रित प्रणाली काय असणार आहे? दोन्हीचं मिश्रण. मिश्रित वितरण प्रणाली. याच्यामध्ये काही वस्तूचे वितरण सरकारतर्फे, तर काहींचे खाजगी संस्थांमार्फत होते. यालाच भारतामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली सुद्धा म्हणतात. सार्वजनिक वितरण प्रणाली सुद्धा यालाच म्हणतात. म्हणजे यालाच पुष्ट करण्यासाठी, याला चालना देण्यासाठी सरकार मग सबसिडी देतं, काय काय गोष्टींवर, खतांवर सबसिडी देतं. ती कशासाठी? ती मिश्रित प्रणाली. आलं लक्षात? वितरण प्रणालीचे 3 प्रकार: बाजार प्रणाली, गैरबाजार प्रणाली आणि मिश्रित. ओके. आता मी 1-2 मिनिट थांबतो. मला याच्यात काय डाऊट असेल तर विचारू.
ओके, चला पुढे जायचं. कंटिन्यू करू का थांबायचं सांगा तुम्ही. सांगा, मी काय तुमचं नाव दिसत असेल तरी मी काय सांगणार नाही, म्हणजे काय त्याचा एवढं फरक नाही, बिंदास. कंटिन्यू कंटिन्यू. ओके, चलो कंटिन्यू कंटिन्यू. गुड. चला, तर पुढचा टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. कुठला बघतोय आपण आता? भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य पुढचा टॉपिक आपला असतो. आपली जी भारत आहे त्याची अर्थव्यवस्थेचे काय काय वैशिष्ट्य आहेत ठराविक ते आपण बघूयात, कारण हे वाक्य विचारतात परीक्षेत किंवा हा कन्सेप्ट समजल्याशिवाय तुम्ही जे कन्सेप्च्युअल बेस्ड प्रश्न असतात त्याला आपण टॅकल करू शकतो. अर्थव्यवस्थेसाठी सगळ्यात पहिलं सगळ्यात मेन वापरलं जाणारं वाक्य कोणतं आहे, तर भारतीय अर्थव्यवस्था ही एक विकसनशील मिक्स अर्थव्यवस्थेला तो आपल्याला आहे, आपण डिटेल प्लॅन बघूया. 5 इयर प्लॅन बनवत होतो, त्याची कमिटी असायची, पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असायचे.
का आवाज आला परत. ऐकू येतं आता? ओके, नाही आता एक काम करा, आपण क्वेश्चन आन्सर सेक्शन घेऊ, कारण हे प्रॉब्लेम असा येत राहणार आहे. काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर विचारा शेवटचे 15-20 मिनिट. कुठल्याही इकॉनॉमिक्स असू दे, कुठल्याही विषयाचे रिलेटेड किंवा पुढचं टार्गेट काय असेल एक्झाम, तर त्याचं सेशन घेऊ आपण, कारण हे कनेक्टिव्हिटी अशी चाललेली जात राहत असणार आहे. मला ते खूप पूर्ण लिंक तुटते प्रत्येक तुमचं, त्याच्यात मला शिकवायचं होत नाही. ते काय तुमचं तुम्हाला पण समजणार नाही, मी पण येऊ शकतो. मग कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, एमपीएससीच्या रिलेटेड, युपीएससीच्या रिलेटेड, एक्झामच्या कुठल्या रिलेटेड किंवा कुठल्या टॉपिकच्या रिलेटेड, कुठल्याही सब्जेक्टच्या रिलेटेड किंवा सोर्सेस काही असेल इन जनरल स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेड, ते शेवटचे 10-15 मिनिट आपण त्याच्यावर डिस्कस करू. विचारा तुम्हाला जे कोणी काय विचारायचं. हो, नेटचा सगळा कुठला विचारा, काही विचारा, कुठल्याही रिलेटेड विचारा. विचारा विचारा, काय विचारायचं ते विचारा, कुठल्याही रिलेटेड. परत नेट जा. कोणालाच प्रश्न नाही आहेत.
हे काहीतरी बोला. व्हॉट इज द वेटेज ऑफ दिस टॉपिक? दिस म्हणजे कुठलं बा? स्पेसिफिक टॉपिक सांग मला. दिस म्हणजे कुठलं? ओव्हरऑल इकॉनॉमिक्स म्हणते का कुठलं? इकॉनॉमिक्सचं वेटेज वेटेज म्हणजे स्पेसिफिकली इकॉनॉमिक्स मेन्सचा. बट युपीएससी मेन्स मध्ये इकॉनॉमिक्स हा एक तुम्हाला पेपरच आहे इकॉनॉमिक्सचा. प्रीला युपीएससी मेन्स मध्ये तुमचं ऑप्शनल इकॉनॉमिक्स असेल तर तो तर आहेच. आणि जीएस मध्ये युपीएससी मेन्सच्या जीएस मध्ये इकॉनॉमिक्सचा एक स्पेशल पेपर आहे, जे तुम्हाला तिथं पूर्ण एक फर्स्ट पेपर पॉलिट हिस्ट्री जॉग्राफी, सेकंड पॉलिटी, हो थर्ड इकॉनॉमिक्स, आणि चौथं पेपर तो आपला ह्याचा असतो इथिक्सचा. हो बरोबर आहे, चौथा पेपर इथिक्सचा असतो. गुड वन. इकॉनॉमिक्सचे जोपर्यंत तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही इकॉनॉमिक्सच्या पेपरला म्हणजे युपीएससी मेन्सला लिहू शकणार नाही कुठल्या गोष्टी. ऍक्च्युली इकॉनॉमिक्स असं स्पेसिफिक इकॉनॉमिक्स हा विषय नसतो, पण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा असा टॉपिक आहे युपीएससी मेन्सला. इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट हा थर्ड पेपर मध्ये मोडतो. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला बेसिक सगळं आलं त्याच्यात इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये आलं. पण त्या टेक्नॉलॉजी आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा जो थर्ड पेपर आहे ना, या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आल्या. सगळ्या म्हणजे कोणत्या आल्या? की तुम्हाला ते बजेट रिलेटेड म्हणजे ऍक्च्युली युपीएससी जे क्वेश्चन्स असतात इकॉनॉमिक्सचे, ते असे स्पेसिफिकली तुम्हाला असं कन्सेप्ट विचारणार नाहीत ते, की आता उदाहरण सांगायचं की प्राथमिक उद्योग म्हणजे काय, द्वितीयक उद्योग म्हणजे काय. तर त्यांचा जो प्रश्न असतो त्या प्रश्नांमध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर आहेत हे ग्राह्य धरून प्रश्न फ्रेम केलेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ काय, तर ते सांगतात की 5 इयर प्लॅन बंद झाल्यापासून नीती आयोग आल्यानंतर भारतीय इकॉनॉमीवर कोणत्या क्षेत्रावर दिसून आलेले परिणामांचे अनालिसिस का. म्हणजे काय, की बाबा 5 इयर प्लॅन कधी बंद झाले आपल्याला माहिती पाहिजे मग, आणि नीती आयोग ह्या दोन्हीच्या डिफरन्स पाहिजे. बरोबर आहे. मग 5 इयर प्लॅन चालू झाल्यापासून ते बंद कुठल्या क्षेत्राचं जास्त वाढ झालेली आहे, आणि नीती आयोग आल्यापासून कुठल्या क्षेत्रावर जास्त टार्गेट करण्यात आलं. हा एक जनरल उदाहरण तुम्हाला द्यायचं. म्हणजे इकॉनॉमिक्स असं स्पेशली तुम्हाला मेन्सला प्रश्न विचारला जाणार, तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न इकॉनॉमिक सर्वे विचारला जाणार. इकॉनॉमिक सर्वेवर म्हणजे काय विचारलं जाणार, किंवा उदाहरण सांगायचं झालं तर ते आय आर रिलेटेड इकॉनॉमिक्स कसे विचारू शकतात. तर आता रशिया युक्रेन वॉरमुळे इंडियन इकॉनॉमीवर कोणते परिणाम झाले आणि त्याला तुमचे उपाय सुचवा, असं ते विचारणार. इंडियन इकॉनॉमीवर झालेले परिणाम म्हणजे काय, क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या. मग आपल्याला हे माहित असायला पाहिजे की रशियापासून आपण कुठल्या गोष्टींचे इम्पोर्ट करतो. मग इम्पोर्ट करतो तर मग ज्या गोष्टींचे इम्पोर्ट करतो त्या गोष्टी आपल्या इकॉनॉमीसाठी प्रायमरी आहेत का. म्हणजे आता क्रूड ऑइल ही गोष्ट प्रायमरीच आहे आपल्या इकॉनॉमीसाठी, जी आपण इम्पोर्ट करतो ते, बरोबर आहे. मग आपल्याला तिथं क्वेश्चन्स मध्ये हे लिहावं लागेल की आपण रशियाकडून प्रायमरी गोष्टी इम्पोर्ट करतो, ज्याला रिप्लेसमेंट हे देश असू शकतात किंवा होऊ शकतात. जर होत असतील तर, आणि नसतील तर त्याला पर्याय, आणि असतील तर त्याला पर्याय. हे इकॉनॉमी असतं. म्हणजे युपीएससी मेन्सच्या आन्सर रायटिंग मध्ये इकॉनॉमीचे बेसिक तुमच्या गोष्टी क्लिअर आहेत हे कन्सिडर करून क्वेश्चन फ्रेम, हे त्याचं वेटेज आहे, हे त्याचं इम्पॉर्टन्स आहे. समजलं? बोला, अजून बोला. खूप चांगला क्वेश्चन होता, विचारा जे काय विचार असतील.
म्हणून तर तुम्हाला मी एवढं डिटेल काय सांगायला लागलोय की तुमचं जे एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले किंवा प्रत्येक त्याला इतिहासाचं बॅकग्राऊंड का जोडतोय मी, कारण तुम्हाला इतिहासात फर्स्ट पेपरच्या वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये सुद्धा इकॉनॉमी रिलेटेड त्याला धरून हा प्रश्न पडू शकतो की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन कधी झाल्यापासून आतापर्यंत जागतिक पातळीवर कोणते बदल झाले किंवा त्याचे भारतावर झालेले परिणाम किंवा आतापर्यंत इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होईल असं वाटतंय का, ते म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हा बेस स्ट्रॉंग असेल, इतिहास काय झालं, कुठल्या वॉरमध्ये झालं, कारण काय होतं, त्यावेळेस तुम्ही अशा गोष्टींना टॅकल करू शकता. अजून विचार, चांगला प्रश्न होता, अजून विचारा कोणाला काय असेल. आणि अजून एक, इकॉनॉमिक्स मध्ये साठी एकमेव सोर्स वापरा सध्या, तर तुमचं जर बेसिक लेवल असेल तर कोळंबे सरांचं पुस्तक. मी स्वतः बाहेरचं शिकवत नाही, तुम्हाला क्लिअर सांगतो, त्याच्या बाहेरचा प्रश्नच येत नाही सध्या, तर त्याच्या बाहेर कशाला. हा, तसं मी तुम्हाला थोडंफार कोळंबे सरांच्या पुस्तकात नाही ते पण सांगतोय, जे मला दत्त सुंदरम मधून मिळालं किंवा दुसरे एक दोन पुस्तकं मी रेफर केले त्यातून जे आलं किंवा जे लिंक मधून लिंक तुटल्यानंतर मला थोडं मिस होतात कळतं, ते तुम्हाला मी सांगतोय. पण तुम्ही जर बेसिकला असाल तर कोळंबे सरांचं पुस्तक बेस्ट आहे. मी काय ऍडव्हर्टाइजमेंट करत नाही, माझा सरांशी काही संबंध नाही, पण तुम्हाला मी क्लिअर सांगतो, त्यातून खूप लवकर गोष्टी कळतात. दुसरे वापरत असाल, तुम्हाला जर त्यातून क्लिअर असेल तर वेल अँड गुड. ज्यांना रिसोर्सेस विचारचा असेल किंवा माहित नसेल, नवीन सुरुवात असेल, तर मी जेवढे वर्ष झालं शिकवतोय तेवढे वर्ष झालं एकच पुस्तक रेफर करतो, सांगतोय विद्यार्थ्यांना सुरुवातीसाठी. त्यानंतर बाकीचे आहेत मग तुम्हाला भरपूर, एकदा हे पुस्तक स्ट्रॉंग झाल्यानंतर. कोळंबे सर, भारतीय अर्थव्यवस्था. मराठीत लिहिता येत नाहीये, भारतीय अर्थव्यवस्था नाव आहे. इंग्लिश साठी श्रीराम आयसच्या नोट्स आहेत, म्हणजे ते तुम्हाला आता मिळतील नोट्स, किंवा अजून बाकीचे पण नोट्स, ज्या नोट्स चांगले दिल्लीचे क्लास आहेत श्रीराम आयस, हे चांगलंच आहे, मिळालं तर वेल अँड गुड. नाहीतर मग तसं सरांनी, कोळंबे सरांनी, किंवा ते अजून एक आहे कुठलं पुस्तक, त्याच्यात पण यांनी इंग्लिशमध्ये सगळे शब्द दिलेले आहेत, त्यामुळे ते पण तुम्हाला रेफर करायला सोपं जाईल. असं काय एवढं हे नाही हार्ड अँड फास्ट. मराठीमध्ये इंग्लिश शब्द त्यांनी वापरलेले आहेत. दत्तन सुंदरम आहे तुम्हाला इंग्लिश वाल्यांना, पण हे खूप हेवी आहे, एवढी गरज नाही दत्तन सुंदरम. ते पुस्तक आहे एक, तर सिंग म्हणून एक आहे, ते पण आहे पुस्तक. सिंग सिंग कुठलं, सफिशियंट आहे, एवढी काय गरज. ओके, झालं काय, अजून कोणाला काय विचारायचं आहे? नेट जाईल, सांगा कोणाला काय विचारायचं आहे का? ओके देन, चलो क्लोज करू आज, चालेल.